नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे कमळीला त्रास द्यायचं कामिनीचं सुरूच आहे. कॉलेजमध्ये तर त्रास देतेच आहे, परंतु आता तिने वेगळं कारस्थान केलंय. ते म्हणजे आता हॉस्टेलमध्ये वॉर्डनला पण सांगितलेलं आहे आणि कॉलेजमध्ये प्रिन्सिपलला, हॉस्टेलमधील वॉर्डनला फक्त ती अशी धमकी देत असते की तुम्हाला मी कामावरनं काढून टाकेन. मग तुम्ही बघा काय करायचं आहे ते. आणि माझं काम ऐकलं तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देईल, हे कामिनीचं ठरलेलं असतं. आता कामिनीने हे सगळं कांड केलेलं असतं. कमळीला अभ्यासही करू द्यायचा नाही, त्याचबरोबर तिला कॉलेजमधून हकलून द्यायचं आहे. यासाठी तिच्या ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. तर कमळी आता कॉलेजमध्ये आलेली असते. कमळीला पुन्हा बोलून घेतलं जातं. कमळीला सांगितलेलं होतं की तो रिपोर्ट तयार करायचा आहे, त्याचं प्रेझेंटेशन द्यायचं. याआधी कोणत्या ॲक्टिव्हिटी कॉलेजमध्ये झालेल्या आहेत आणि इथून पुढे कोणत्या ॲक्टिव्हिटी होणार आहेत, या सगळ्या गोष्टीचं प्रेझेंटेशन कमळीला द्यायला प्रिन्सिपल सरांनी सांगितलेलं असतं. आता हा सगळा डाव कोणाचा असतो तर कामिनीचा असतो. तर कमळीने आता ते प्रेझेंटेशन मांडलेलं आहे आणि तेव्हा कमळीने एक मुद्दा तिथं सांगितलेला असतो, म्हणजे कोणत्या गोष्टी कॉलेजमध्ये करता येतील याबद्दल कमळीने जी गोष्ट सांगितलेली असते ते ऐकून अन्नपूर्णा मॅडम तर जाम खुश झालेले असतात. कमळीने सांगितलेलं असतं की आपण रक्तदान शिबिर भरवू शकतो. त्याचबरोबर मकर संक्रांती येते, मकर संक्रांतीच्या वेळेस आपण तिळगुळाचा हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकतो. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम मात्र जाम खुश होतात आणि कमळीला म्हणतात की अगं खरंच खूप चांगल्या कल्पना आहेत ह्या. याआधी कॉलेजमध्ये अशा गोष्टी कधीच झाल्या नव्हत्या. त्यांनाही छान वाटलेलं असतं. मग रागिणीला मात्र राग येतो, म्हणजे ह्या कमळीला कितीही त्रास दिला तरी कुठलीच गोष्ट होत नाही आहे. म्हणजे काल रात्री मी तिला रात्रभर जागायला लावलं तरीही ही कमळी इथं एवढ्या फ्रेश मूडमध्ये आलेली आहे आणि एवढं सगळं बोलत आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी करत आहेत, म्हणून तिला राग आलेला असतो. कमळी मात्र आनंदाने सगळ्या गोष्टी करत असते, कुठल्याच गोष्टीमध्ये माघार घ्यायची नाही असं कमळीने ठरवलेलं असतं. प्रिन्सिपल सर पण पाहतच राहतात. आता मात्र रागिणीचं तोंड कामिनीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. प्रिन्सिपल सरांना पण कळत नसतं की या कमळीला आपण एवढा त्रास देतोय, तिच्या बाबतीत आपण एवढ्या गोष्टी करतोय, पण ती एवढं सगळं व्यवस्थित कसं काय मॅनेज करते, हा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो. अन्नपूर्णाजी तर खुश झालेली असते आणि कमळीला म्हणते की काहीच हरकत नाही आहे, ही ॲक्टिव्हिटी आहे ना, चालू करूया आपण. खरंच मला या गोष्टी खूप आवडलेल्या आहेत. आणि तेव्हा मात्र कमळीचं त्या कौतुक करू लागतात. कमळीला सुद्धा छान वाटत असतं आणि फायनली तो दिवस आलेला असतो आणि मग कमळी ही सगळी तयारी करत असते. पण आता मात्र कामिनीने प्रिन्सिपल सरांची भेट घेतलेली असते आणि प्रिन्सिपल सरांना सांगायला सुरुवात केलेली असते की जे काही आत्ता चाललेलं आहे ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे. कारण तिला अशा गोष्टी करायला लावायच्या आहेत की तिनं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. आज तिनं सगळी तयारी केली की ते बंद पाडायचं आणि दुसरी तयारी करायची, दुसरं काहीतरी सांगायचं असं त्या साथीने सांगितलेलं असतं. अन्नपूर्णा तिथून गेलेली असते. त्याचबरोबर ऋषी जातो, कमळी जाते आणि मग मात्र ह्या कामिनीचं कारण सुरू होतं. मग प्रिन्सिपल सर म्हणतात, पण हो अन्नपूर्णा मॅडम, नाही बघा तुम्ही काय करायचं आहे ते, तुमच्या हातात काही ऑथॉरिटी आहे का नाही. जर तिने त्या गोष्टी पूर्ण केल्या नाहीत तर तिचं GS पद काढून घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत. असं आता कामिनीने कांड सुरू केलेला आहे. काहीही झालं तरीही कमळीला आपण अजिबात जिंकू द्यायचं नाही, एवढंच तिनं केलंय. तिनं बदला घेते तर तो कशाचा, कमळीमुळं अनिकाचा साखरपुडा मोडलेला आहे आणि त्याचबरोबर कमळीमुळे अन्नपूर्णाने माझ्या कानाखाली वाजवलेली आहे. ही गोष्ट काही केल्या तिला सहन होत नसते आणि म्हणूनच तिनं या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्यासाठीच हे सगळं कारस्थान सुरू केलेलं असतं. आता कमळी या तयारीला लागलेली आहे, कारण लवकरच आपण रक्तदान शिबिर घ्यायचं आहे हे ठरलेलं असतं. कारण कमळीच्या ओळखीत म्हणजे कॉलेजमध्ये एक मुलगी आहे, तिचे पॅरेंट्स याच्यामध्ये आहेत, त्यामुळं कमळीनं ही गोष्ट ठरवलेली असते. आता मात्र इकडे कामिनीने प्रिन्सिपल सरांना सांगितले की हा कार्यक्रम अजिबात व्यवस्थित होऊ द्यायचा नाही, या कार्यक्रमामध्ये राडा झाला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता मात्र या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि प्रिन्सिपल सरांना खरं तर भीती वाटत असते. आता करायचं काय हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे असतो, पण ते काहीच करू शकत नसतात. कारण या सगळ्या गोष्टीमध्ये ते अडकले जाणार असतात. या गोष्टीची भीती त्यांना असते, त्यांची नोकरी जायची भीती असते. पण त्यांना हे कुठं माहिती आहे, जर का हे अन्नपूर्णाला समजलं तर त्यांची वाट लागणार आहे. इकडे कामिनीपेक्षा जास्त वाट अन्नपूर्णा लावू शकते, ही गोष्ट त्यांच्या लक्षातच आलेली नसते. आता मात्र प्रिन्सिपल सरांनी पुन्हा सुरुवात केलेली असते आणि कमळीला मुद्दामूनच त्रास द्यायचं त्यांनी ठरवलेलं असतं. पण निंगी मात्र शांत बसत नसते, कारण ऑलरेडी निंगीने वॉर्डनला सांगितलेलं असतं की हे जे सर आहेत ते त्रास देत आहेत आणि जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. तेव्हा मात्र
इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता त्या दोघींनी अन्नपूर्णाला जाऊन सांगितलं की काल रात्री वॉर्डन मॅडम आल्या होत्या आणि त्या आम्हाला ओरडत होत्या. इव्हन त्यांनी एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आम्हाला रूमचा दरवाजा उघडा ठेवायला लावला, ही गोष्ट सांगितलेली असते. आता मात्र हे सगळं जे काही चालू आहे त्यामुळं मात्र अन्नपूर्णा भयानक चिडलेली असते. ती हॉस्टेलमध्ये जाते आणि त्या वॉर्डनची चांगलीच खरडपट्टी काढते आणि तिला तिथून हाकलून देते. म्हणजे फायनली इकडे कमळी आणि निंगीने ही बाजी तर जिंकलेली असते. कारण कमळीला रात्री झोपू द्यायचं नाही आणि सकाळी कॉलेजमध्ये आल्यानंतर आणखी कामं लावायची, हा जो कामिनीचा डाव असतो तो मात्र उधळला गेलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता अन्नपूर्णा मॅडम कॉलेजमध्ये आलेले असतात आणि त्या भयानक अशा चिडलेल्या असतात. कारण त्यांना माहिती असतं की कमळीला जाणून बुजून हा त्रास दिला जात आहे. कमळीबरोबर ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं केल्या जात आहेत हे त्यांना चांगलंच माहिती असतं. म्हणून तर त्या कॉलेजमध्ये आलेल्या असतात आणि प्रिन्सिपल सरांना म्हणतात की हे सगळं काय चाललंय. कारण मला एक कळत नाही आहे की याच्या आधी असे रिपोर्ट कधीच आपल्याला लागत नव्हते, मग आत्ता का लागत आहेत आणि ऐन परीक्षेच्या वेळेस तुम्ही कमळीकडून ह्या सगळ्या गोष्टी का करून घेताय, असं म्हणत अन्नपूर्णा आजी प्रिन्सिपल सरांना बोलत असतात. एवढंच काय तर तुम्ही कमळीला हा जो काही जाणून बुजून त्रास देत आहात तो कुणाच्या सांगण्यावरून देताय हे मला कळत आहे आणि आत्ताच्या आत्ता मी तुमचं सस्पेन्शन करणार आहे, तुम्हाला सस्पेंड करून टाकणार आहे, असं म्हणत त्यांचा आता चांगलाच पाणउतारा केलेला असतो आणि त्यांची वाट लावलेली असते. कमळी मात्र आता कमळीच्या लक्षात आलेलं असतं की या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला ज्या कामिनीने त्रास दिलेला आहे, लायब्ररीत येऊन जो काही गोंधळ घातलेला आहे त्यामुळंच तर हे सगळं घडत नाही आहे ना. म्हणजे या सगळ्याच्या मागे कामिनी तर नाही आहे ना, हा प्रश्न कमळीला पडलेला असतो. कमळी मात्र म्हणत असते की आता काम तर करायचंच आहे पण अभ्यासही आपल्याला व्यवस्थित करायचा आहे, एवढंच कमळीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तर आता ऋषी, अन्नपूर्णा त्याचबरोबर कमळी या तिघांनी एकत्र बसून आता पुढचं प्लॅनिंग सुरू केलेलं आहे. म्हणजे गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, काय काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं अगदी व्यवस्थित असं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. आणि मग ऋषी हा कमळीच्या मदतीला असतो आणि मग रक्तदान शिबिर आता कॉलेजमध्ये भरवायचं आहे, सुरू करायचं आहे. ते कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे यासाठी जी काही अरेंजमेंट आहे ती सगळी केली जाते आणि कमळी जाऊन ते जे डॉक्टर नर्सेस वगैरे आहेत त्यांना भेटते आणि रक्तदान शिबिराची तयारी केलेली असते. कारण हा एक सामाजिक उपक्रम आहे. जेव्हा अशा गोष्टी कॉलेजमध्ये केल्या जातात तेव्हा कॉलेजलाही त्या गोष्टींचा फायदा होत असतो. म्हणजे काही कमिट्या वगैरे कॉलेजचं चेकिंग करायला येत असतात, त्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि कमळीने हा जो निर्णय घेतलेला असतो तो खरंच खूप चांगला असतो. मग आता जे मुलं रक्तदान करणार आहेत त्यांची यादी बनवली जाते. किती मुलं आहेत, काय होणार आहे, त्या मुलांना काय दिलं जाणार आहे, त्यांच्या नाश्त्याची सोय, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि मग हा कार्यक्रम तिथे सुरू झालेला असतो. या कार्यक्रमाचं उद्घाटन अन्नपूर्णा मॅडम यांच्या हस्ते केलं जातं आणि मग निंगी त्याचबरोबर कमळीच्या काही मैत्रिणी, कॉलेजमधली बरीच मुलं रक्तदान करण्यासाठी तिथं असतात. ऋषी सर सुद्धा स्वतः तिथं असतात आणि इकडे निंगी म्हणत असते की पहिलं रक्तदान मीच करणार आहे. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम त्याचबरोबर ऋषी, कमळी सगळेजण तिथं निंगीसोबत आहेत आणि ते सगळेजण ह्या सर्व गोष्टी पाहत आहेत. तेव्हा मात्र इकडे आता कमळी, निंगी ह्या सगळ्यांनी मिळून ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या सगळ्या कार्यक्रमामुळं खरं तर कमळीचं खूपच कौतुक होत असतं आणि याची सगळीकडेच आता कौतुक चालू झालेलं आहे आणि कमळीची स्तुती केली जात असते. अन्नपूर्णा आजीसुद्धा खुश होते आणि म्हणू लागते की खरंच आज पहिल्यांदाच कॉलेजमध्ये असा उपक्रम राबवला गेलेला आहे आणि हे सगळं कमळी तुझ्यामुळं पॉसिबल झालेलं आहे. आता इकडे वॉर्डन मॅडम जी आहे ती आलेली असते आणि ती कमळी निंगीची माफी मागत असते. पण निंगी म्हणत असते की तुम्ही हे कोणाच्या सांगण्यावरनं केलेलं आहे, हे सगळं आधी अन्नपूर्णा आजीला जाऊन सांगायचं आहे. तेव्हा मात्र ती म्हणत असते की मला ना हे सांगता येणार नाही. तेव्हा निंगी म्हणते ठीक आहे, तुम्हाला सांगता येणार नाही तर तो तुमचा प्रश्न आहे. आता आम्हाला काही सांगायचं नाही, कारण नसताना काल तुम्ही कमळीला त्रास दिलेला आहे, त्यामुळं आता आम्ही अन्नपूर्णा मॅडमशी तुमच्या ह्या गोष्टीबद्दल बोलणार नाही. तुम्हाला त्यांनी जायला सांगितलेलं आहे तर तुम्ही जाऊ शकता. आता इकडे ती म्हणते की नाही, हे सगळं मला कामिनी मॅडमनी करायला सांगितलेलं आहे. कमळीच्या सर्व गोष्टी लक्षात येतात आणि कमळी अन्नपूर्णाजीला फोन करते पंड्याच्या फोनवरून. कारण निंगी म्हणत असते की कमळी हे बघ, आता जर आपण शांत राहिलो
तर ही बाई आपल्याला कधी सुखाने राहू देणार नाही. आणि मग निंगी स्वतःहूनच कमळीला सांगते की फोन कर आत्ताच्या आत्ता तू. आणि कमळीने फोन केलेला असतो. तेव्हा अन्नपूर्णा मात्र म्हणत असते की बस झालं, आता त्या कामिनीला त्या अद्दल घडवायलाच पाहिजे. हे सगळं काय तिचं चाललेलं आहे ना, ते अति चाललेलं आहे असं अन्नपूर्णा ओरडून कमळीला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आता अन्नपूर्णा कामिनीकडे जाते आणि कामिनीला म्हणते की आत्तापर्यंत ज्या गोष्टी तू केलेल्या आहेत त्या तुलाही माहिती आहेत, परंतु पुन्हा जर त्या मुलींच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे, कमळीपासून लांब राहायचं, असं अन्नपूर्णाने आता ठणकावून कामिनीला सांगितलेलं असतं. इकडे प्रिन्सिपल सरांना तर सस्पेंड केलेलं आहे. म्हणजे प्रिन्सिपल सरांची चांगलीच वाट लागलेली आहे, कारण त्यांनी कमळीला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला होता. कमळीच्या बाबतीत ते चुकीचं वागत होते आणि त्यामुळंच हा निर्णय अन्नपूर्णाजीने घेतलेला असतो. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा कमळीला खरं तर वाईट वाटत असतं की असं कोणाच्या बाबतीत नाही झालं पाहिजे, असं कमळीचं म्हणणं आहे. परंतु जे काय घडलेलं आहे ते त्यांच्या चुकीची जाणीव त्यांना झाली पाहिजे. त्या लोकांनी चुका केलेल्या आहेत म्हणूनच त्यांना ही शिक्षा होत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.